Pergi ya, ini seperti Halo, Moto. Halo, Moto.
मेरे को पुलिस ने बोला नहीं, बोला प्रिंसिपल को। लेकिन उसका फोन आया था अभी, ये देख मैं जब निकला ना। आवाज येतोय माझा? हो मॅडम, आवाज येतो. आपण गुणमिलन शिकलो ना. दुसरं उदाहरण घेऊ आपण. वृश्चिक नक्षत्र तिसरं चरण काय आहे? वृश्चिक नक्षत्र तिसरं चरण काय आहे? वो ओ वा वी वी विजय विजय. तिकडे टेबल वर आहे बेडरूम मध्ये. व्हाईट बोर्ड का बरं ओपन होत नाहीये? त्याला परत कंप्लेंट टाका बरं. सकाळी चालतं म्हणा, रात्री लोड घ्यायला गेलं की नाही चालत मग. शेवटी माझं नाव आहे अक्षय. डेट ऑफ बर्थ आहे 9/11/1994. वेळ आहे पहाटे 4 वाजता आणि प्लेस आहे पुणे. ठीक आहे, आणि मुलाचं
मुलीचं नाव आहे साक्षी. डेट ऑफ बर्थ आहे 14/8/97. वेळ दुपारी 2:30. ठीक आहे. आता आपण सगळ्यात पहिले जन्मतारीख जन्म हे काढून घेऊ. दुपारी 2 घेऊ आपण. काय म्हणतात त्याला, कुंडली काढून घेऊ. काढा सगळ्यांनी ऍस्ट्रो स्टेजला कुंडली. दोघांची कुंडली काढून घे. काढली का कुंडली? मुलीचं जन्म ठिकाण घ्या. अहमदनगर. असं का माझ्याच भरोशावर चाललंय? कोणतं लग्न आलंय? हम्म. यजमान समोर येऊन बसल्यावर असे शांत बसणार आहे की तुम्ही? अक्षयची जी कुंडली केली आपण त्यात, कन्या लग्न आलंय 6 आकडा. हम्म. पत्रिका पाहून काय वाटतं? मुलगा लग्न करण्यायोग्य आहे का मुलीसाठी? मुलीची तर आपण पाहिली नाहीये, पण मुलाची पाहून काय वाटतं? जन्मकुंडली, नवमोश कुंडली. हा प्रश्न माझा आहे, मला उत्तर द्या. मी यजमान आहे तुमची. की मुलगा मुलीसाठी करण्यायोग्य आहे का? मुलीची पत्रिका नंतर पहा, आधी मुलाची क्लिअर करा.
मग आम्ही पुढचं पाहतो गुण मिळतात का नाही मिळत. पण आधी सांगा. कोण सांगतं? आयुष्याचा प्रश्न असतो हा. आपलं उत्तर अपेक्षित असतं समोरच्याला. लग्न केलं या मुलाशी मुलीने, तर तो आयुष्यात सुखी राहील का? ती सुखी राहील का? तिला काही त्रास राहील का? मुलगा चीट करेल का आयुष्यामध्ये तिच्यासोबत? त्याला काही व्यसन आहे का? त्याला कोणते आजारपण आहे का? असे अनेक प्रश्न यजमान घेऊन येत असतो. तेच प्रश्न मी तुम्हाला घेतलेले. मला उत्तर द्या. नवमांश कुंडली बघा, जन्म कुंडली बघा. उत्तर द्या, मग पुढे जाऊ आपण. कोण देत उत्तर? कोणालाच येत नाहीये. मॅडम, गुरु राहू धनस्थानामध्ये बसलेला आहे ना, तर चांदाळ योग झालेला आहे. हम्म. अजून त्याचं मला नाही माहित चांडाळ योग काय फळ देतं. मी तर यजमान आहे ना. मला माझ्या मुलीसाठी हा मुलगा योग्य आहे की अयोग्य आहे, त्याचं त्याला काही व्यसन आहे का? त्याचे काही अफेअर्स असणार आहे का? तो माझ्या मुलीला त्रास देणार आहे का? त्याला काही आजारपण आहे का? हे उत्तर हवंय मला. म्हणून मला काय माहिती चांडाळ योग कसा तयार होतो, काय होतो, काय माहिती. मुलीची पत्रिका तर मी नंतर पाहणारच आहे. ते किती गुण मिळता काय नाही ते मला बघायचंच आहे. पण आधी मला मुलाबद्दल जाणून घ्यायची क्युरिओसिटी, मला मुलाबद्दल जाणून घ्यायची. कारण मी माझ्या मुलीच्या बाबतीत पॉझिटिव्ह आहे. त्या उत्तरतेवर मी पुढे जाणार नाही.
नाही उत्तर तुमच्याकडे? मॅम तुम्ही बोलत नाही आहे की आवाज मलाच येत नाही फक्त? मी बोलत नाहीये, मला उत्तर पाहिजे. गुरुत्वाकर्षण आहे. नोट्स बघा, मागे अभ्यास केला आपण. बघा, असं तर म्हटलं तर एक मन कंटाळून निघून जाईल तुमच्याकडनं. मीच कंटाळले 10 मिनिटात, मला काहीच उत्तर आलं नाही. मला काय, मी पुढे शिकवून मोकळी होऊन जाईल. मलाच येणार नाही जेव्हा तुम्ही उत्तर देत नाही तेव्हा. मला दिवस पास करायचा आहे, शिकवून मोकळं होऊन जायचं. आता काही ते 4-5 क्लास राहिले फक्त.
नाही समजतंय तुम्हाला मी शिकवलेलं तसं क्लिअर करा. तुमच्याकडे अजूनही उत्तर नाहीये त्या प्रश्नांचं तर. बघूया आपण. मला प्रश्नाचं उत्तर द्या, मग आपण क्लास घेऊ. मी जेवढं शिकवलं क्लास सुरू होणार नाही.